नमस्कार. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं दमदार आणि सदाबहार अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आजच्या आपल्या पाहुण्या आहेत. रोहिणीताईंचं नाव घेतलं की पटकन नजरेसमोर येते गांधी सिनेमातली कस्तुरबा, सारांशमधली पार्वती प्रधान, अग्निपथमधली विजय दीनानाथ चौहानची आई सुहासिनी, मुन्नाभाई MBBS मधली संजय दत्तची आई, किंवा मग छोट्या पडद्यावरची आशालता देशमुख आणि आय्याजी. रोहिणीताईंनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांच्या करिअरचा ग्राफ कुणालाही हेवा वाटावा असाच राहिला. ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अर्थात बाफ्टा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत. आपल्या वाट्याला आलेला रोल छोटा आहे की मोठा, त्याची लांबी रुंदी किती, या सगळ्यापेक्षा आपल्या अभिनयातनं तो प्रेक्षकांना कसा आवडेल, त्यांच्या कशा लक्षात राहील, याचा प्रामाणिक प्रयत्न रोहिणीताईंनी नेहमीच केला आहे. आणि त्यामुळेच भूमिका खमक्या सासूची असो, भाऊक आईची किंवा मग प्रेमळ आजीची, रोहिणी हट्टंगडींनी आपल्या प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं. रोहिणीताईंबद्दल कायमच एक कुतूहल राहिलं आहे की अभिनय क्षेत्रात सतत काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करण्यासाठीची एनर्जी त्या कुठून आणतात. मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत आपल्या कामानं, आपल्या अनुभवानं सिनियर मोस्ट असलेल्या रोहिणीताईंना आजवर कोणत्या भूमिकांनी सर्वात जास्त समाधान दिलं आहे, त्यांच्या मनातला त्यांच्यासाठीचा ड्रीम रोल कोणता आहे, या सगळ्याबद्दल आज थेट आपण रोहिणीताईंशी संवाद साधूया, त्यांना बोलतं करूया. नमस्कार. महिला दिनाच्या निमित्तानं खूप स्वागत विशेष कट्ट्यावर. नमस्कार, धन्यवाद. रोहिणीताई, तुम्ही मला म्हणजे हा एक प्रश्न खूप दिवसांपासून माझ्या मनात होता आणि मी म्हटलं की जेव्हाही तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला तो विचारायचा. तुम्ही जेमतेम 26-27 वर्षांच्या होतात जेव्हा तुम्ही 65-70च्या कस्तुरबांची भूमिका केली होती. आता त्या वयात तुम्ही आहात, असं वाटतं की 25-26चे रोल आता काहीतरी आपल्याला मिळावेत? वाटतं ना, न वाटायला काय झालं. आणि मी तितक्याच उत्साहाने ते करीन. पण अर्थात आता शरीर साथ देत नाहीये, त्यामुळे झाडाभोवती नाचणं जमणार नाही. पण मला ना की म्हणजे की तुम्ही आणि अनुपम खेर म्हणजे आता हे तुमच्या अभिनयाचं त्याची जी तुमची कमाल आहे त्याचं कौतुक म्हणावं का त्याच्याबद्दल वाईट वाटवून घ्यावं की अरे 26-27 वर्षाच्या मुलीला एकदा म्हाताऱ्या आजीच्या आईच्या अशा भूमिकांमध्ये जे ढकललं तर त्यांचं सगळं त्या वयाच्या होईपर्यंत त्यांना तेच करायला लागलं. तर म्हणजे रिचर्ड ॲटनबरोना 27 वर्षाच्या किंवा जेव्हा पिक्चर सुरू झाला असेल तेव्हा तुम्ही 26 वर्षांच्या असाल कदाचित. तर अशा तरुण मुलीमध्ये कस्तुरबा कसे दिसले तुम्हाला? तुम्ही कस्तुरबाच्याच रोलसाठी तुमची स्क्रीन टेस्ट झाली होती का? आणि तुम्हाला की अरे त्यावेळी तर गंमत वाटली असेल अर्थात की आपण ह्या वयाच्या असताना तो रोल करतोय, पण नंतर याच्याबद्दल का आपण ते केलं असं कधी आलं का मनात? नाही, का केलं असं कधीच मनात आलं नाही. कारण त्यावेळेस रितसर त्यांनी स्क्रीन टेस्ट घेतली होती. कस्तुरबासाठीच स्क्रीन टेस्ट घेतली होती. आधी सुरुवातीला मी इथेच मुंबईमध्ये भेटलो होतो आणि भेटताना आणखीन 2 जण होते माझ्याबरोबर. म्हणजे फक्त मीच भेटले आणखीन असं नाही झालेलं आहे. आणि त्याच्या आधीसुद्धा बऱ्याच ॲक्ट्रेसेसना भेटले होते ते. आणि म्हणजे इट वॉज अक्षरशः म्हणजे आकाशातून पडल्यासारखं माझ्या बाबतीत झालं. मी काहीतरी 14-15 तारखेला त्यांना भेटले आणि 21 तारखेला मी इंग्लंडला गेले स्क्रीन टेस्टसाठी. म्हणजे इतकं पटकन दिवशी ते झालं. आणि स्क्रीन टेस्ट करूनच त्यांनी सिलेक्ट केलं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुस्तकात नंतर असं लिहिलं होतं की प्रोव्हिन्शियल एक मुलगी ती मला तिच्यात दिसली असं. नाहीतर बरोबर स्मिता पाटील पण होती स्क्रीन टेस्टसाठी. हो, आम्ही 3 जणी होतो. भक्ती बर्वे होत्या. तर भक्ती बर्वे आणि जॉन हर्ट त्यांनी एकत्र स्क्रीन म्हणजे तो सीन जो संडास साफ करायचा सीन आहे तो त्यांनी केला. नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील आणि मी आणि बेन किंग्सले असं त्यांनीच जोड्या लावल्या होत्या. आणि तुमचीच जोडी फायनल झाली. नंतर फायनल झाली. पण त्यावेळेला बेन किंग्सलेचं गांधी झालं होतं फायनल? नाही, तेही नव्हतं झालं. नाही, या 3 जोड्यांचं कुठलंही काहीही फायनल नव्हतं झालं.
आणि त्यांनीच मला वाटतं त्या हाईटच्या आणखीन एकंदर ह्याच्या दृष्टीने त्यांनीच जोड्या लावल्या होत्या ॲक्च्युली, की मला तिथं गेल्यानंतर कळलं मी बेन किंग्सले बरोबर स्क्रीन टेस्ट करते, त्यामुळे माझी आणि त्यांची स्क्रीन टेस्ट एकत्रच झाली. नंतर रिचर्डनी ह्याच्यामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे की स्मिता पाटील वॉज टू ब्युटिफुल फॉर कस्तुरबा असं. आणि त्यांना ते एक प्रोव्हिन्शियल एक जास्त एक्सपोज न झालेली किंवा असं काहीतरी फेस पाहिजे होता मे बी, तर तो माझा कदाचित त्यांना दिसला असेल. त्याच्यानंतर मग आम्हाला दोघांना त्यांनी सिलेक्ट केलं होतं त्याच्यानंतर. पण त्या सिनेमाचं खूप प्रचंड कौतुक झालं, ऑस्कर मिळाला, तुम्ही पहिल्या बाफ्टा मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्री ठरलात. पण नंतर सारांश आला तेव्हाही तुम्हाला तशाच पद्धतीचा आपल्या वयाच्या दुप्पट तिप्पट वयाच्या बाईचा रोल करायला मिळाला. पण मग तुम्हाला असं त्यावेळेला म्हणजे की अरे असेच का रोल येत आहेत असं वाटलंच असेल ना? नाही, डेफिनेटली. पण सारांशच्या बाबतीत थोडंसं काहीसं तसं झालं होतं, कारण गांधी झाल्यानंतर इमिजिएटली मी भारतात आल्यानंतर पहिला रोल केला असेल तो अर्थमधला केला होता, तो माझ्याच वयाचा होता. आणि नंतर जेव्हा महेश भटांनी मला विचारलं की हे असं असं आहे, तेव्हा मी म्हटलं होतं महेश प्लीज नको ना. पण तो म्हणाला की नाही, मी स्टोरी सांगतो आणि मग ठरव. तर त्यांनी स्टोरी जेव्हा सांगितली तेव्हा म्हटलं नाही, हा करण्याजोगा रोल आहे. मग आम्ही चिडवायचो, आम्ही मदन जैन आणखीन सोनी राजला आम्ही सेकंड लीड म्हणून चिडवायचो. त्यामुळे तो रोल करताना असं नाही वाटलं. पण त्याच्यानंतर थोडंसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मेन इंडस्ट्रीमध्ये मला रोल मिळायला लागले, ते कस्तुरबा कधी यंग होते आहे विसरूनच रोल मिळायला लागले. आणि थोडंसं असं झालं होतं की तेव्हा आपण म्हणतो ना आईचा स्लॉट तो खाली होत होता, कारण तोपर्यंत निरूपाजी आई म्हणून एस्टॅब्लिश्ड होत्या. निरूपा रॉय असतील, सुलोचना, हो, म्हणजे त्यांचं हळूहळू हे झालं होतं, वय होत आलं होतं. त्यामुळे आणि आणि माझं सुरुवातीला असं झालं चला आधी करूयात, मग त्यांना कळलं मी किती यंग आहे, मग ते मला यंग रोल देतील, विच वॉज व्हेरी नाईव्ह ऑफ मी असं विचार करणं की मला मिळतील रोल्स. एकदा तुम्ही एका रोलमध्ये गेलात की म्हणजे इवन अमिताभ बच्चन सुद्धा अँग्री यंग मॅनपासून फार दूर गेलेला नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तसे तुम्हाला टाईपकास्ट करतात. तेव्हा मग थोडंसं असं वाटलं की अरे आपण अडकत जातोय. पण ती अडकलेलीच थोडीशी राहिले मी. तेव्हा असं वाटायचं की थोडंसं मला काहीतरी वेगळं मिळावं. आणि मग त्यातून मग ते अमिरी गरिबी नावाचा एक सिनेमा आला होता तो, नंतर गुलानंदचा हा हिरो हिरालाल, त्याच्यामध्ये वेगळी होती भूमिका. तर असे मग मध्ये मध्ये करत गेले मी. त्यामुळे मग ते थोडंसं हलकं झालं. मग तेव्हा मी असं म्हणायची कमीत कमी मला खाष्ट आईचा तरी रोल द्या, इथपर्यंत मी आले होते. कारण तेव्हा मला सांगताना यंग टू ओल्ड आहे असं सांगायचे, म्हणजे जो कस्तुरबाचा यंग टू ओल्ड होता तसं यंग टू ओल्ड आहे. म्हणजे काय तर एक 4 सीन्स तरुणपणातले आणि बाकी संबंध आईचा रोल असं होतं. त्यामुळे ते थोडंसं तेव्हा वाटायचं की जरा काहीतरी वेगळं करावं. पण त्याच्यानंतर जे रोल्स येत गेले, म्हणजे 10 रोल तुम्ही केलेत तर एखादा रोल तुम्हाला चांगला मिळाला की मग त्याच्यात समाधान मानायचं. थोडंसं तसं झालं होतं. आणि अजिबातच नाही म्हटलं असतं तर कदाचित मला काम पण मिळालं नसतं असं पण होतं. आणि आय वॉज बिझी. त्यामुळे म्हणजे मला ना की तुम्ही तुमच्या भूमिकेचं वय जे आहे ते इथं आहे आणि तुमचा सगळा 40 वर्षांचा प्रवास त्या वयाच्या दिशेनं असा होत गेला. तर म्हणजे एखाद्या कलाकारासाठी हा जो असा इतका दीर्घकाळ तुम्ही आता आयांचे रोल करताय, म्हणजे प्रत्यक्षात आई झाला होतात का तुम्ही, मला हाही प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही कुणाच्या तरी आईचे रोल करत होता तेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही आई झाला होतात का? हो, झाले होते. तर कलाकारासाठी हा जो असा प्रवास असतो तो कसा असतो, किती चॅलेंजिंग असतो? नाही, मला एकदा आठवतंय बाशू भट्टाचार्य
ते एक म्हणजे त्यांच्याशी आमचं घरेलू थोडेसे संबंध होते, कारण जयदेवजींनी त्यांच्या एका फिल्ममध्ये काम केलं होतं तेव्हापासून. तर तेव्हा मी एकदा त्यांना म्हटलं होतं, भाषुदा मला सगळे म्हातारेचे रोल येत आहेत आणखीन वगैरे तक्रार करायला लागले होते मी त्यांच्याकडे. तर त्यांनी सांगितलं, रोहिणी ओल्ड रोल्स के लिए तुम अच्छा कर रही हो, लेकिन ओल्ड रोल्स के लिए किस पे भरोसा कर सकते हैं लोग, तुम पे ही भरोसा करेंगे, तुम पे और संजीव कुमार पे. संजीव कुमारचं सुद्धा असंच झालेलं होतं, त्यांनी सुद्धा असेच एजचे रोल केलेले होते. त्यामुळे तुम लोगों पे ना भरोसा होता है इसलिए तुम लोगों को. म्हटलं तुम्ही असं मधाचं बोट लावू नका मला. पण त्यांचा तो एक हे होतं, त्यांचा तो एक दृष्टिकोन होता की असे रोल्स करण्यासाठी भरोसेमंद कोणीतरी असायला पाहिजे, तर ती तू आहेस, त्यामुळे तुला हे रोल्स. पण तुम्ही असा कधी आग्रह धरला नाही का, अरे ठीक आहे मी आईचा, सासूचा, म्हाताऱ्या 60तल्या 70तल्या बाईचा रोल करते, पण किमान ती एकदा अशी कधीतरी बागेकडे बघतेय, झाडांकडे बघतेय, तिला तिचं तरुणपण आठवतंय, झाडाभोवती फेऱ्या मारल्या, असं एखादं तरी त्याच्यात काहीतरी घाला. तसंच झालं ना, तरुणपणचे माझे 4 सीन्स असायचे. पण तुम्हाला असं मुलं लहान लहान आहेत, झाडाभोवती पळायला वगैरे कधी मिळालंच नाही? नाही तसं नाही. म्हणजे इतकी वर्ष करिअर केलं आणि गाणं म्हणत हातात मला आठवतंय, इंदिरा नावाची एक फिल्म होती ज्याच्यात हेमा मालिनी होत्या, तर त्याच्यामध्ये मी एक गाणं गायलेली आहे. म्हणजे ती आता मध्यंतरी मला कोणीतरी पाठवली, ही तुझी फिल्म तुला आठवते का? म्हटलं हो आठवतीये. त्याच्यामध्ये प्राणसाहेबच्या बरोबर. अच्छा, तुमचा हिरो प्राण नाही, ॲक्च्युली इंदिरा म्हणजे ते गर्ल चाइल्डवर होती ती. म्हणजे मला मुली होतात आणि प्राणसाहेब जे माझे सासरे नाही, माझ्या बहिणीचे मिस्टर असतात. तर त्यांना मुलगा होतो, मग ते ही इज व्हेरी प्राऊड की मला मुलगा झाला आणि तुम्हाला मुली आहेत वगैरे. आणि मग अल्टिमेटली त्या माझ्या मुली म्हणजे पैकी एक हेमा मालिनी, आणि त्या ॲक्च्युली त्या लोकांना आणि त्यांची मुलं सगळी वाया गेलेली आणि मुली सगळ्या हे. तर असा तो अशी ती इंदिरा नावाची फिल्म. पण त्यात तुम्हाला काय गाणं होतं? हो, त्याच्यात सुरुवातीला जेव्हा आईचंच गाणं असेल ना, हिरोईनचं नाही, सुरुवातीला मुलं तानी असतात ना, तेव्हा तो तरी झाडाभोवती नाही फेऱ्या मारल्या. पण मग म्हणजे हिंदीमध्ये तुम्ही एवढे यशोशिखरावर जेव्हा जात होता, झेंडा रोवत होतात मराठीचा, मग तुम्ही मराठीमध्ये तरी मला असे रोल द्या हिरोईन्सचे, असं काही झालं नाही? मराठीमधून समहाव मला ऑफर्सच जास्त आल्या नाहीत, फार कमी. म्हणजे आत्तापर्यंत सुद्धा मी 10च्या वरती सुद्धा माझ्या मराठी फिल्मचा आकडा गेलेला नाही आहे. मला माहिती नाही का मला कधी ऑफर. कदाचित त्याला तुम्ही हिंदीत काम करता त्यामुळे तुम्ही फार महाग असणार असं वाटत असणार. तसं सुद्धा माझ्याकडे यायला का घाबरायचे ते सुद्धा मी पण फक्त असंच म्हणायची, कदाचित माझ्यासाठी रोल नसेल. हा एक माझा हा असायचा की नसेल रोल. लोक आता इतर माझ्याकडे का येत नाहीत ह्याचा विचार करायचा प्रयत्न केला तर घाबरत असावेत, तुम्ही हिंदी मधली म्हणून घाबरत असावेत. उत्तम काम करताय मराठीत, म्हणजे फिल्म्समध्ये दिसता, नाटकात. तुम्ही कधी विचारलं नाही का या दिग्दर्शकांना, प्रोड्युसर्सला की अरे इतके वर्ष का नाही? ऍक्च्युली मला आठवतंय कोल्हापूरला जीवन गौरव मला मिळाला होता आणि तो राजदत्तजींच्या हस्ते मिळाला होता. तर तेव्हा मी राजदत्तजींना म्हटलं मी अजून वाट पाहते म्हणून. त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की नाही, तुमच्यासारखा रोल तुम्हाला कुठला रोल द्यायचा असा मला प्रश्न पडला होता, त्यामुळे तुमच्याबरोबर काम नाही करता आलं वगैरे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. सो इट माइट बी इट. माझ्या मनात तुमचा ठसलेला रोल आहे तो मुन्नाभाई मधला. म्हणजे तो त्या पिक्चरची कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर तो सिनेमा तो इतका अनपेक्षितपणे आला आणि सुपरहिट झाला आणि तुम्ही अशा खूप प्रॉमिनंटली लक्षात राहिलात. तर तो रोल तुमच्याकडे कसा आला? त्याच्यातलं काही वेगळं चॅलेंज होतं का? दत्तसाहेब होते, संजय स्वतः होता, तुम्ही सगळेजण, खूप छान टीम होती आणि त्या सिनेमाची. नाही, मला त्यावेळेस राजूजींनी जेव्हा विचारलं तेव्हा मी थोडीशी म्हटलं अरे कशी आहे फिल्म. त्यांनी तेच म्हटलं तुम्ही हे ऐका, स्टोरी ऐका आणि मग ठरवा. तर त्यांनी मला हाफपर्यंत स्टोरी सांगितली आणि म्हटलं हा काहीतरी वेगळा आहे.
म्हणजे त्यांनी जो टेक केला होता त्याच्यावर, म्हटलं हा काहीतरी वेगळा सिनेमा आहे. म्हटलं आय विल, म्हणजे कोणीही असो मला या सिनेमाचा भाग व्हायचा आहे, मग रोल छोटा असो मोठा असो चालेल मला, असं म्हणून मी त्याच्यात हे केलं. आणि नंतर जवळजवळ 13 वर्षांनी मी दत्तसाहेबबरोबर काम करत होते. आणि त्याच्या आधी फार पूर्वी आम्ही कुर्बान नावाच्या एका फिल्ममध्ये काम केलं होतं दत्तसाहेबनी आणि मी. तर तेव्हा एकत्र होतो आणि जवळजवळ 13 वर्षांनी त्यांच्याबरोबर काम करत होते. आणि संजय दत्तबरोबर तर पहिल्यांदाच काम करत होते. पण मला ती फिल्म आवडली आणि म्हणजे त्याची स्टोरी आवडली, त्याच्यामध्ये जे काय त्यांना सांगायचं होतं ते आवडलं. त्यामुळे मी म्हटलं मी काम करणार. म्हणजे आय नेव्हर लुक्ड ॲट लेंथ ऑफ द रोल, नेव्हर. पण रोहिणीताई, आपण बघतो आपली हिंदी किंवा एकूणच आपल्याकडची सिनेमासृष्टी, त्याच्यामध्ये हिरो जे असतात ते 60ला झाले गेले तरी सुद्धा ते कॉलेजला जाणारे दिसत राहतात आणि 27-28 वर्षाच्या मुली त्यांच्या आयांचे रोल करताना दिसतात. असं का होतं? म्हणजे काय विचार याच्या मागं जे बनवणारे असतात ते करत असतात? पहिला मला वाटतं सेलिब्रिटी, म्हणजे त्या हिरोला घेतल्यानंतर तुम्हाला पैसे परत येण्याची जी शक्यता असते ती, त्यांची इमेज, आणि मला वाटतं तेच जास्त महत्त्वाचं आहे. कारण हा सगळा पैसे गुंतलेले असतात एवढे, ते परत तर मिळायला पाहिजेत, हा एक विचार असतोच. की अमुक याला घेतलं की ही टेरिटरी जाणार, आणि तेव्हा टेरिटरीज असायच्या, म्हणजे अगदी पूर्वीचं सांगते मी, की पंजाब टेरिटरी, राजस्थान टेरिटरी, अशा टेरिटरी ह्यांना घेतलं की हे जाणारच जाणार. पण या सगळ्या तुम्ही इतक्या जणांच्या आयांचे रोल केलेत, तुम्हाला खरंच आतून खूप दुःख झालं असं कोणाची आई होताना झालं? ॲक्च्युली माझी सगळी मुलं माझ्यापेक्षा 12-12 वर्षांनी मोठी होती. म्हणजे अगदी धरमजींपासून, धरमजी. पण तुम्ही त्यांच्या आईचा थोडाच रोल केलात? हो. धर्मेंद्रच्या आईचा रोल केला? हो. कशात? हमसे ना टकराना अरे बाप नावाची एक फिल्म होती. अर्थात आईचा म्हणजे मिथून माझा मुलगा आहे, पण त्याला धरमजींना आई नाही आहे म्हणून ते माझ्याकडे आलेत वगैरे असा तो. अमितजी, नंतर मिथून, जितूजींच्या बरोबर तर पहिली फिल्म केली मी ती जितूजींची, जखमी शेर नावाची. हो हो, जखमी शेर, आता आठवत नाही, आय थिंक जखमी शेर. त्याच्यामध्ये पहिल्यांदा तेव्हाच मी विचार केला होता, म्हटलं त्यांच्या आईचा रोल आता करून तर पाहूयात, मग देतील मला बहिणीचा रोल देतील, पण नाही दिला. नाही, पण असं की तुमच्या सगळ्या सिनेमांचा जर असा विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही असे ते घोड नवऱ्या असतात किंवा घोड नवऱ्या असतात ना, तसे घोड मुलांच्या आयांचे तुम्ही केलेले रोल कदाचित तुमच्यापेक्षा लहान असलेल्या हिरोच्या आयांच्या रोलपेक्षा कदाचित जास्त असतील. हो हो, तसेच जास्त आहेत. कमर्शियलमध्ये तसेच जास्त आहेत माझे रोल्स. विचारते की हे म्हणजे वयाचं कनेक्शन जोडलं जाते की तुमचं वय लहान पण भूमिकेचं वय मोठं. तर आता आपण जेव्हा एका विशिष्ट वयात असतो तर 15-20 वर्षांनी पुढे जाऊन त्या वयात असलेल्या व्यक्तींच्या अडचणी काय, त्यांची विचारसरणी काय, त्यांचा त्रास काय, त्यांचं समाज आपल्याला नसतं माहिती काही. मग ते तुम्ही कसं फिट बसवायचात? विचार, ॲक्टर आहात, डेफिनेटली तुम्ही ते करणार, पण हे सगळं म्हणजे 1-2 फिल्म सोडता आई ही आई आहे, विषय संपला, असा थोडासा भाग होता त्याच्यामध्ये. कारण सारांशसारख्या फिल्म्स रोज रोज होत नाहीत, त्यामुळे त्याच्यामध्ये जो विचार करायला लागला होता, त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरायझेशन मला करायला मिळालं ते कमर्शियल फिल्ममध्ये फार कमी करायला मिळालं. अगदी 1-2-4 अपवाद वगळता, जसं अग्निपथमध्ये किंवा तुमचं मुन्नाभाई MBBS मध्ये, तर अशी कॅरेक्टरायझेशन असं फार कमी करायला मिळालं कमर्शियल फिल्म्समध्ये. तिथं फक्त आई म्हणजे आई, मग ते अगदी असे छान डोळे करून सुद्धा आईच होते मी, थोडंसं तो एक पार्ट होता. त्यामुळे खूप डोक्याला ताप देऊन फार कमी फिल्म्स झालेल्या आहेत. तुम्ही सारांश मधला जो रोल आहे तुमचा
तो त्यातल्या पार्वतीबाईंचं वय साधारण किती असतं? 65-70च असतं. हो हो. आता तुम्ही त्या वयामध्ये आहात. आत्ता जर तुम्हाला तो रोल करायला मिळाला तर तेव्हा जे तुम्ही केलं नव्हतं किंवा सुटलं होतं, कारण तो फार उच्च दर्जाचा रोल होता तुमच्या दोघांचाही. आता तुम्हाला त्याच्याकडे बघून असं काय वाटेल किंवा वाटतं की त्यावेळेला काय मिस झालं का? आता असं वाटतं की अरे नाही, आपण त्यावेळेलाच ते इतक्या उंचीचं नेऊन ठेवलं की असं काहीच त्यात उरलं नाहीये, की वयात त्या गेल्यानंतर जो विचार व्हायला पाहिजे किंवा केला जाऊ शकतो तसं काही त्यात जागा उरल्यात? त्याच्यात एक तसं मला कॅरेक्टरायझेशनमध्ये परत फिल्म पाहताना तेवढं जाणवलं नाही. कारण मला वाटतं लिहिलीच होती ती कॅरेक्टर तशी. आणखी एकदा कॅरेक्टर समजली की मग फक्त उरतं ते बाह्य स्वरूप उरतं. तेव्हा तो विग लावून आणखीन थोडासा जास्त मेकअप करून वगैरे आपण ती भूमिका करतो, पण त्याच्या आतमधला जो गाभा आहे तो समजलेला असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही फरक करण्याजोगं मला आता वाटत नाही आहे. मे बी दिसण्याच्या दृष्टीने हां थोडंसं इथे यंग दिसतं एवढाच फक्त पार्ट उरतो त्याच्यामध्ये. म्हणजे आता परत सारांश पाहताना मला असं कुठे अरे च्या इथे असं करायला पाहिजे असं नाही वाटलं मला. म्हणजे आता या मुलांसाठी सांगितलं पाहिजे की सारांश हा असा सिनेमा होता महेश भटांचा की त्याच्यामध्ये म्हातारे आई बाप त्यांच्या मुलाचा मृत्यू होतो परदेशामध्ये, आणि त्या मुलाच्या अस्थी आणल्यापासून त्याच्यानंतरचा जो सिस्टीमच्या विरोधातला संघर्ष आहे तो रोहिणीताई आणि अनुपम खेर, जे त्यावेळेला त्यांच्या वयाच्या 30मध्ये सुद्धा नव्हते, त्यांनी त्या भूमिका केल्या होत्या साधारण 65-70च्या आईवडिलांची, आणि त्या भूमिका त्यातल्या अतिशय उच्च दर्जाच्या अभिनयामुळं संस्मरणीय झाल्या होत्या. जर तुम्ही बघितला नसेल तर बघितला पाहिजे असा तो रोल आणि असा तो सिनेमा होता. तुम्ही आताच इंदिरामधील गाण्याचा उल्लेख केला, तुम्ही चालबाजमध्येही चांगला डान्स केला होतात. त्याच्या व्यतिरिक्त मला असं म्हणायचं की त्याच्यात तुम्ही डान्स केला, तुम्ही मराठी चित्रपट केले, हिंदी चित्रपट केले, रंगमंचावर आहात, तुम्ही साऊथमध्ये चित्रपट केला आहे. तुमचा एक साऊथचा चित्रपट पाहिला तर त्याच्यात तुम्हाला एकही डायलॉग नव्हता, शेवटी तुम्ही एक डायलॉग बोलता. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काम करायला कुठे आवडतं? मला थिएटरमध्ये आवडतं जास्त काम करायला. एनिवे, पण असं पर्टिक्युलरली नाही सांगता येणार, कारण साऊथमध्ये काम करताना त्यांची आताचीच फिल्म थोडीशी अशी ही झाली, आत्ता करते ती फिल्म, ती थोडीशी अशी वाहवत गेलेली आहे. पण माझ्या डेट्स त्यांनी खूप व्यवस्थित सांभाळल्या, व्यवस्थित त्यांनी आता गेली ह्याच्याबरोबर महेश बाबू आणि व्यंकटेश बरोबर जे होतं सीतम्मा वाकिटलो सिरिबेल्ले चेट्टू, ती फिल्म होती. त्याच्यामध्ये होतं का डायलॉग होता? नाही, हे नाव आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अगदी शेड्यूल व्यवस्थित झालं होतं, आणखीन व्यवस्थित त्यांनी काम केलं होतं आणि मला सुद्धा करायला मजा आली होती त्याच्यामध्ये. त्यामुळे साऊथमध्ये काम करताना, इवन मल्याळम फिल्ममध्ये काम करताना सुद्धा 1 महिना सलग शूटिंग करून अतिशय छान फिल्म्स 2 मी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. एक अग्निदेवन मोहनलाल बरोबरची आणि एक नडबुडी बेडून बरोबरची अचुवेटंटे बीड. मग इवन मी ह्याच्यामध्ये मने नावाची फिल्म केली होती गिरीश कासरवळ्ळीची. तर ह्या सगळ्या फिल्म्स करताना ब्लॉक डेट्स देऊन जो तो एक्सपिरियन्स यायचा तो फार मजेशीर असायचा. मराठीमधलं काही फार सांगता नाही येणार, पण आमच्या सतीश राजवाड्यांच्या बरोबर मुंबई पुणे मुंबई 3 केलेलं आहे मी, आणि प्रेमाची गोष्ट पण केलेलं आहे. त्यामुळे त्याचा पण एक्सपिरियन्स चांगला होता. हिंदी कमर्शियल फिल्म्समध्ये थोडंसं असा डिसऑर्गनाइज्ड थोडासा अनुभव आला. पण एकंदरीत म्हणजे मागे वळून पाहताना मी कशाला केलं असं मला पण मला चालबाज बघताना मला खरं तर ती धमाल होती, पण मला तरी वाईटच वाटत राहिलं. म्हणजे तुम्हाला जे रंगवलेलं होतं, तो जो डान्स होता, नाही काय झालं त्याचं, मी असं की अरे इतकी आमची गुणी अभिनेत्री आणि काय तिचं असं झालं होतं. नाही, त्याच्या आधी बरेच स्लॅपस्टिक असं नाही, पण मी रंगमंचावर सुद्धा मारली लाईन तर तबियत फाईन नावाचं एक स्लॅपस्टिक कॉमेडी, म्हणजे ब्रिटिश कॉमेडी होती, ती केलेली होती. नंतर लपंडाव नावाचं एक
नाटक आहे हाऊ द अदर हाफ लव्ज, ते केलं होतं. म्हणजे कॉमेडीज मी केल्या होत्या आणि मला मजा यायची कॉमेडी करायला. आणि यांनी जेव्हा डायरेक्टरनी आपल्या पंकज पराशरनी मला विचारलं, तर पंकजबरोबर मी पहिल्यांदा काम केलं होतं ते करमचंदचा 4था एपिसोड. त्याच्यामध्ये तो विनोदी एपिसोड, त्याच्यामध्ये खून वगैरे नव्हता. त्याच्यावर एक पेपर फुटतो आणि तो पेपर का फुटतो किंवा काय झालेलं आहे त्याच्यासाठी करमचंदला बोलवते मी. आणि ॲट द एंड ऑफ एपिसोड मी करमचंदच्या प्रेमात पडलेली आहे असं वगैरे त्याच्यामध्ये होतं. तर तो कॉमेडी एपिसोड होता. आणि नंतर मग त्यांनी मला याच्यात चालबाजमध्ये विचारलं होतं आणि त्याने तू सूट असं सांगितलं होतं मेकअपच्या बाबतीमध्ये. आणि म्हटलं अरे मजा आहे मग याच्यामध्ये म्हणजे मला सुद्धा काहीतरी वेगळं करायला मिळालं. त्यामुळे ती करताना मजा आली होती काहीतरी वेगळं करायला. कारण त्याच सुमाराला मी इतक्या आईचे रोल्स करत होते, त्याच्यामध्ये तो एक मध्ये करायला मिळणं जरा इट वॉज वेलकम रिलीफ. सारांशमध्ये तुमच्या दोघांचे वेगळे रोल होते, सारांशमध्ये तुमच्या दोघांचे वेगळे रोल होते आणि चालबाजमध्ये एकदम वेगळे आणि दोघांनी धमाल. अनुपमचा सुद्धा वेगळाच होता रोल त्याच्यामध्ये. आता आपण सारांश बद्दल बोललो, मला तसंच गांधीबद्दल विचारायचं आहे की इतका मोठा ऐतिहासिक चित्रपट, मुळात आधी गांधीजींचं व्यक्तिमत्व आणि हे सगळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक, तर हे आपण काहीतरी खूप वेगळ्या प्रोजेक्टचा भाग आहोत, काहीतरी वेगळं घडतंय, ही जाणीव त्या 27 वर्षाच्या मुलीला कशी झाली, कशी होत गेली? ॲक्च्युली जेव्हा मला रोल करायला मिळाला किंवा मला स्क्रीन टेस्टसाठी बोलावलं आणि त्याच्यानंतर मग मला इमिजिएटली सांगितलं नाही त्यांनी. आधी मला सांगितलं की तुम्ही वजन कमी करा म्हणून. मी अर्थात फार म्हणजे ओव्हरवेट नव्हते, पण फक्त एक 65 किलो होते आणि त्यांना हाईटप्रमाणे 58 किलो पाहिजे होती मी. तर ते आधी कमी करा, कारण 27 ते 74 हा रोल म्हणजे हा स्पॅन करायचा होता म्हणून. आणि मग महिन्याभराने मला त्यांनी सांगितलं की येस यू आर ऑन. पण तेव्हा मग मी पहिल्यांदा गांधींचं आत्मचरित्र आणून वाचलं. कारण आम्हाला म्हणजे मी स्वातंत्र्योत्तर काळातली म्हणजे आहे, त्यामुळे आम्हाला गांधी फक्त टेक्स्टबुकमधलेच माहिती आहेत, धडे होते गांधीजींचे तेवढेच माहिती, बाकी असं गांधीजी असे माहिती नव्हते. त्यामुळे ती आत्मचरित्र आणून पहिल्यांदा वाचलं, तेव्हा कळलं की हे एवढं मोठं असं आहे आणि ह्याच्यावर फिल्म बनते. बरं, त्याच्यामध्ये फक्त आता हे रोल करताना यंग टू ओल्ड असं प्रोग्रेशन हळूहळू असणार आहे हे माहीत होतं. तो इंग्लिशमध्ये होणार आहे, त्यामुळे इंग्लिशचे मला एलोक्युशन लेसन्स मला घ्यायला लागले 1.5 महिना आधी. म्हणजे जवळजवळ 2.5 महिने ते चाललेले होते, पण त्याच्या आधी घ्यायला लागले होते. आणि सुरुवातीला मला फक्त तो रोल आणि हा असा रोल करायचा आहे एवढंच फक्त होतं. त्याचं मॅग्निट्यूड मला हळूहळू म्हणजे आम्ही जवळजवळ अर्ध्या शूटिंगच्या नंतर मला तो मॅग्निट्यूड लक्षात यायला लागला. कारण आधी मी फोकस्ड होते फक्त माझ्या रोलमध्ये की नाही मला हा रोल करायचा आहे आणि हा रोल मला नीट करायचा आहे, मला ते प्रोग्रेशन दाखवायचं आहे. त्याच्याबरोबर माझा आवाज बदलायचा नाही आहे, पण तो एजप्रमाणे जो आवाज चेंज होतो तो करायचा आहे. आणि त्या स्क्रिप्टवर काम करत होते मी, कारण स्क्रिप्टमध्ये सुद्धा मागून पुढे यायला लागलं होतं. म्हणजे कस्तुरबांचं त्यांचं मृत्यूच्या वेळचं वय तिथपासून मी मागे आले. आणि सीन्समध्ये सुद्धा काही सीन्स असे होते की 4-5 वर्ष वेगळ्या असलेल्या घटना एका सीनमध्ये असं म्हणजे असं कॉम्प्रेस करून संबंधाचं स्क्रिप्ट होतं. कारण एवढं मोठं लाईफ 3 तासामध्ये दाखवायचं इट्स नॉट अ जोक. तर त्यामुळे ते असं कंडेन्स सगळं झालं होतं. मग प्रत्येक सीन पाहून मग या सीनच्या वेळेस माझं वय काय असेल, या सीनच्या वेळेस माझं वय काय असेल असं पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला लागलं होतं. कारण प्रोग्रेशननी ते शूटिंग होत नव्हतं, आमचं लोकेशन वाईज शूटिंग होत होतं.
त्यामुळे अमुक एक सीनला माझा काय वय असेल, मग ते वय मेकअप मनशी आणि हेअर ड्रेसरशी त्यांच्याबरोबर डिस्कस केलं सुरुवात. आणि फिल्म सुरू व्हायच्या आधीच आम्ही ठरवलं होतं की या सीनला त्यांनी काय मेकअप करायचं ते त्यांना सांगितलं होतं. हे या सीनला माझं एज 40 आहे, या सीनला 50 आहे, या सीनला 30 आहे वगैरे असं हे केलं होतं. मग हळूहळू ते पांढरे केस मध्ये मध्ये म्हणजे थोडे थोडे मध्ये मध्ये येतात तसे एवढ्याशा पॅचवर पांढरे केस लावून तो असा इथं मध्ये पॅच लावायचा आणि मग ते पसरवायचे वगैरे असे हे केलं होतं. त्यामुळे 2-3 विग्स होते माझे. एक तर अगदी शेवटचा पांढऱ्या केसांचा होता, त्याच्या आधीचा एक होता आणि हे असे मध्ये मध्ये लावलेले. त्यामुळे आधीपासून ते सगळं आम्हाला करून घ्यायला लागलं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये इतकी कॉन्सन्ट्रेशन झालं होतं. प्लस मला चरखा शिकायचा होता. तर त्यामुळे हळूहळू जेव्हा शूटिंगमध्ये थोडीशी मी रुळले त्याच्यानंतर म्हटलं अरेच्छा. मग हळूहळू लोक यायला लागली, भेटायला लागली. मग पत्रकार वगैरे तर तेव्हा शूटिंगच्या वेळेस कोणी जास्त नव्हते, ते नंतर सगळं ऑफिशियली नंतर झालं. पण हळूहळू ही फिल्म आता काय बनतीये. आणि मेजर मला आठवतं आहे, मला जेव्हा अगदी असं झालं होतं ते बर्निंग इंग्लिश क्लॉथ तो सीन चाललेला होता. तो इंटरव्हल नंतर आहे आणि त्याच्यात सडनली माझं एज 45 to 50 असं आहे. आणि तेव्हा मला तो एजचा डिफरन्स दाखवायला, त्यामुळे जेव्हा उठताना पायाला रेटा देऊन जमिनीला रेटा देऊन जी उठले तेव्हा ते रिचर्डनी अप्रिशिएट केलं होतं की यू हॅव डन वेल. म्हणजे त्याच्यानंतर मग असं झालं की आणि जेव्हा त्या पायरचा म्हणजे कपडे जळत आहेत, त्याचं शीग आहे आणखीन ते कपडे जळत आहेत, तेव्हा कुठेतरी फील आला की काय झालं असेल तेव्हा जेव्हा ॲक्च्युली हे घडत होतं तेव्हा काय झालं असेल. कारण तो मोठी जवळजवळ 6 फुटाची त्यांनी हे केली होती आणि त्याची धग आमच्यापर्यंत येत होती थोडीशी. तेव्हा म्हटलं अरेच्छा हे काहीतरी वेगळं आहे. असा तो हळूहळू तो आपण इतिहास आपण वाचलेला असतो, त्याच्यातले प्रसंग वाचलेले असतात आणि ते समोर उभे राहत आहेत असं म्हटल्यानंतर कुठेतरी. आणि मग तेव्हापासून असं वाटायला लागलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे, काहीतरी मोठं आहे. पण तुम्हाला बाफ्टा मिळाल्यानंतर त्याचं इतकं कौतुक झालं, तिकडनं हॉलिवूडचे ऑफर्स नाहीत आल्या? त्याच्यानंतर मला हीट अँड डस्ट नावाची फिल्म झाली होती मर्चंट आयव्हरी प्रोडक्शनची. तेव्हा मिस्टर आयव्हरीनी बोलावलेलं होतं आणि मी जाऊन भेटले त्यांना. त्यांनी विचारलं यू डिड कस्तुरबा? येस. द ओल्ड वन? येस आय डिड द ओल्ड वन. ओ असं झालं त्यांना. आणि त्यांनी सांगितलं नाही बट आय डोंट वॉन्ट टू यूज एनी मेकअप. त्यामुळे मग तेव्हा मी 30ची होते आणि ती कॅरेक्टर 55ची होती. सो दॅट डिफरन्स यू कुडंट. त्यामुळे त्याच्यामध्ये झालं नाही माझं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं तेव्हा असं इतकं इझी झालेलं नव्हतं. तेव्हा फक्त IS जोहर तेच एकटे तिकडे काम करत होते आणि इंग्लंडमध्ये रोशन सेठ होतं आणि सईद जाफरी होते. तेवढेच लोक काम करत होते आणि त्यांचे सुद्धा तेव्हा लिमिटेड रोल्स असायचे. म्हणजे तेव्हा असं काही झालं नाही की तिकडचेच इंडियन्स इतके स्ट्रगल करत होते तिथं मी कुठे जाऊन स्ट्रगल करू. आणि फॅमिली पण इथं होती त्यामुळे तसा कधी जायचा विचार पण झाला नाही. आणि कदाचित लिमिटेड रोल्स तेव्हा मिळत होते त्यामुळे कदाचित. पण तुम्हाला लहान असल्यापासून नाटकच करायचं होतं, थिएटर करायचं होतं, ऍक्टिंगच करायची होती? हो. नाही म्हणजे मला लहानपणापासून मला आवड होती. पण ग्रॅज्युएशन होताना ग्रॅज्युएशनच्या आधी मी डॉक्टर होण्यासाठी सुद्धा ट्राय करत होते.
मी अगदी ग्रुप पण CBZ केमिस्ट्री बॉटनी झुऑलॉजी हा ग्रुप घेतला होता जेणेकरून मी मेडिकलला जाईन. पण मेडिकलला BJ मेडिकलला काही ॲडमिशन नाही मिळाली मला. आणि मला माझे वडील बाहेर पाठवायला तयार नव्हते, म्हणजे सांगलीला वगैरे पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे BSc केलं पुण्यातच राहून. आणि मग थोडंसं ते करताना मग राज्यनाट्य स्पर्धेमध्ये आणखीन आम्ही पुण्याची आहे त्यामुळे पुण्याला औद्योगिक ललित कला स्पर्धा असायच्या. तिथं औद्योगिकमध्ये मुली फारशा मिळायच्या नाहीत. मग गेस्ट आर्टिस्ट म्हणून आम्ही कामं करायचो. पण खरं तर तुमचे वडीलही नाटकातले म्हणजे पुण्याच्या रंगभूमीच्या मध्ये त्यांचं मोठं नाव होतं. ते सांगलीला पाठवायला तयार नाहीच झाले पण दिल्लीला पाठवायला तयार झाले NSDला. त्याची तर जराशी गंमत झाली. अर्थात तेव्हा मी जरा आणखीन मोठी पण मी ग्रॅज्युएट झाले होते ऑलरेडी. आणि गंमत अशी झाली की ह्या केंद्राच्या 25 स्कॉलरशिप्स वेगवेगळ्या आर्ट्समध्ये म्हणजे गाणं, फोक फॉर्म्स, नृत्य, नाटक याच्यामधल्या मिळून 25 स्कॉलरशिप्स असा एक त्यांनी मला हे आणून दिला. तेव्हा मी नोकरीच्या पण शोधात होते. केमिस्ट्री होतं त्यामुळे केमिकल असिस्टंट वगैरे असं काहीतरी चालू होतं. आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कात्रड आणून दाखवलं की हे बघ हे स्कॉलरशिप मिळते आहे. तर म्हटलं भरू का फॉर्म. मग त्यांनी सांगितलं हां भरून टाक. मग फॉर्म भरला, तो पाठवला. आणि त्याच्यामध्ये आता गुरुचं नाव होतं. अर्थात गाणं आणखी नृत्याला गुरु असतात, नाटकाला गुरु कोण. तर मग त्यांनी अलकाजींचं हे पाहिलं होतं आणि अलकाजी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला आहेत त्यांना माहीत होतं. म्हणजे अलकाजींचं नाव कारण ते त्याच्या आधी 2 वर्ष नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची 2 नाटकं पुण्याला झाली होती. तेव्हा उत्तरा बावकर करत होती. आणखीन मला वाटतं सुहास जोशी पण गेली होती NSDमध्ये. तर त्यांची ती 2 नाटकं, एक जस्मा ओडन आणि एक कॉकेशियन चॉक सर्कल, ते मी पाहिलं होतं. आणि ते प्रोडक्शन्स अलकाजींची प्रोडक्शन्स पाहून तर असं दिपायचे डोळे. तर त्यामुळे अलकाजींचं नाव माहिती झालं होतं. मग गुरु म्हणून अलकाजींचं नाव लिहिलं आणि इन्स्टिट्यूशन काय तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजे त्या अर्जामध्येच लिहिलं होतं. आणि नशिबाने मी सिलेक्ट झाले. सिलेक्ट झाल्यानंतर मग पाठवायला पाहिजे असं झालं. आणि तिथं हॉस्टेल होतं त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम नाही आला. पण तोपर्यंत आय थिंक ही वॉज क्वाईट. पण मग तुम्हाला लहान असताना डॉक्टर व्हायचं असं होतं डोक्यात का तुम्ही बालनाट्य वगैरे करत होता त्यामुळे ॲक्टर व्हायचं असं होतं डोक्यात? नाही तसं डोक्यात असं काही नव्हतं. कारण ॲक्टिंग म्हणजे लहानपणापासून जे मी आधी नृत्याला सुरुवात केली. मी कथकली आणि भरतनाट्यम शिकलेली आहे अगदी लहानपणापासून. आणि नंतर मग मला वाटतं मी 9वी-10वीत असताना माझी नाटकांची सुरुवात झाली आणि नृत्य मागे पडलं थोडंसं. त्यामुळे तसं ॲक्टरच व्हायचं असं नव्हतं. कारण तेव्हा प्रोफेशनली फार चांगली अशी नाटकं होत नव्हती. म्हणजे मला स्वतःला असं हे झालं की मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेले. त्याच्यानंतर इकडे डॉक्टरांनी इथे उशाळला मृत्यू करायला सुरुवात केली. विजयाबाईंनी मला काही सांगायचं केलं. म्हणजे थोडंसं आमचं जे हे होतं की नाही कमर्शियल नाटकं नाही करायची आपली, असा जो हा होता काय म्हणतात त्याला दरी होती ती थोडीशी गॅप तेव्हा भरली गेली. बाय द टाईम मी परत आले तेव्हा ऑलरेडी म्हणजे आणि चांगली नाटकं व्हायला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याच्या आधीसुद्धा अर्थात पणशीकर वगैरे छानच नाटकं करायचे तेंडुलकर. हां पण त्यांची कमर्शियलवर नाटकं नव्हती होत, प्रोफेशनल स्टेजवर नव्हती होत. मला वाटतं मोहन वाघ आणखीन पणशीकर हे खरे नाटकवाले तेव्हाच होते आणि बाकीचे सगळे असं उगाचच काहीतरी डोक्यात होतं बहुतेक माझ्या. त्यामुळे मग हे सगळं झाल्यानंतर मग काहीतरी चांगली नाटकं होत आहेत आणि ती थोडीशी दरी ती गॅप मला वाटतं डॉक्टरांनी आणखीन
विजयाबाईंनी ती भरून काढली. त्यामुळे मग शेवटी असं झालं की हां मग वाय नॉट, 3 वर्ष मी शिकून आलेली आहे, मग आपण करायला काय हरकत आहे, आणि चांगली नाटकं होत आहेत, मग करायला काय हरकत आहे प्रोफेशनल. नाहीतर मला आठवते माझे काही कात्रणं आहेत माझी इंटरव्ह्यूची, जेव्हा NSDला मला सिलेक्ट झाले त्याच्यानंतर, पुण्याचीच आहेत ती कात्रणं, नाही कलेसाठी कला वगैरे असं मी बोलले होते तेव्हा. पण त्याच्यानंतर हळूहळू एकदा तुम्ही त्याच्यामध्ये पडल्यानंतर तुमची मतं सुद्धा तशी बदलत. तुमचे बॅचमेट कुणी नंतर इंडस्ट्रीमध्ये रुळावले का हिंदी सिनेमांमध्ये? हो. कोण होते तुमचे बॅचमेट? माझे बॅचमेट रतन थियम. अच्छा. तो माझा बॅचमेट, तो नंतर NSDचा डायरेक्टर पण झाला. जयदेवजी माझे बॅचमेट. राजेश विवेक म्हणजे पोस्टमास्टर याच्यातला, नाही लगातमध्ये पण होता तो, आणि स्वदेशमधला पोस्टमास्टर, तो माझा बॅचमेट. नंतर शरद व्यास गुजरातीमध्ये काम करतो, तो माझा बॅचमेट. सबा जैदी त्या दिल्ली टेलिव्हिजनवर होती, आणि एक श्रेष्ठा टक्कर नावाची मुलगी, ती हरियाणाला गेली त्याच्यानंतर, रोहतकला होती, म्हणजे अजून आहे तिथं काय करते म्हणजे ती. तर आम्ही असे 8च जणांचा हा होता, ग्रुप होता, म्हणजे आमची बॅच 8 जणांची होती. पण त्याच वेळेस मला 1 वर्ष सिनियर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह, मला 1 वर्ष ज्युनियर राज बब्बर आणि अजित वाच्छानी, हे सगळे होते. 2 वर्ष ज्युनियर पंकज कपूर, के रायना, अशी म्हणजे त्या जो 3 वर्षात जी होती तुमच्या बरोबर होते ते. हो हो. त्याच्यानंतर म्हणजे अनुपमची वगैरे बॅच मी बाहेर पडल्यानंतरचीच आहे, म्हणजे सतीश कौशिक आणि अनुपम. डेली सोपची गणितं खरं तर बदलली ती तुमच्या 4 दिवस सासूचे मालिकेनं. एक असं झालं की त्यामुळे तुम्ही घराघरात पोहोचलात, पण एवढी लॉंगेस्ट रन सिरियल करत असताना दुसरीकडे त्याचा काही तोटाही झाला, काही ऑपॉर्च्युनिटी मिस झाल्या, की नेमकं काय होतं त्या मालिकेनं तुमच्या करिअरमधला, त्या मालिकेचं स्थान नेमकं काय आहे? नाही, त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज अजिबात कमी झाल्या नाहीत. एक तर ती मालिका चालू असताना चॅनलचा इंटरफिअरन्स काहीही नव्हता, त्यामुळे आमच्या डायरेक्टरना जी गोष्ट सांगायची होती ती व्यवस्थित सांगता आली. उगाचच फाटे न फोडता एकाच फॅमिलीवर ती गोष्ट राहिली. आणि दुसरं म्हणजे त्यांचं ऑर्गनायझेशन इतकं चांगलं होतं की म्हणजे मला आता आमची सिरियल संपल्यानंतर एकदा बसून मी काढलं होतं, महिन्यातले फक्त आम्ही 10 दिवस आमचे त्या सिरियलला देत होतो, फक्त 10 दिवस. आमचं शूटिंग 20 दिवस चालायचं, म्हणजे सिरियलचं शूटिंग 20 दिवस, पण आम्ही ॲक्टर्सनी सरासरी 10 ते 12 दिवस आम्ही दिलेले आहेत त्या सिरियल, म्हणजे इतकी वर्ष हे करताना. कधी कधी आमचे 20 दिवस व्हायचे, कधी कधी 4च दिवस व्हायचे, पण तरी म्हणजे त्या ह्याच्या ट्रॅकवर अवलंबून, कुठला ट्रॅक स्ट्रॉंग चाललेला आहे त्याच्यावर अवलंबून. पण त्यामुळे कधी असं झालं नाही की बाबा दिलेली तारीख ती कॅन्सल केली आणि पुढची तारीख घ्या म्हणून सांगितले. त्यामुळे ते चालू असताना मी माझ्या तेलुगू फिल्म्स केलेल्या आहेत, आता माझ्या 15-16 झालेल्या आहेत तेलुगू फिल्म्स. त्या चालू असताना तिथं पण मी काम करत होते, मी हिंदी सिरियल्स पण करत होते. त्यामुळे ते एक ऑर्गनायझेशन असतं ना की तारखा तुमचे म्हणजे इंटरफिअरन्स आला किंवा मला आणखीन एक आठवतं आहे की आता बाहेर होळी चाललेली असेल तर सिरियलमध्ये होळी असायलाच पाहिजे, मग दिवाळी चालली असेल तर दिवाळी सिरियलमध्ये असलीच पाहिजे, एका सिरियलमध्ये लग्न आहे तर दुसऱ्या सिरियलमध्ये असलं पाहिजे. मग तुमची स्टोरी कुठेही जात असो ते यायला पाहिजे, मग कसं तरी मारून मुटकून त्याच्यामध्ये ते घालायचं, असं थोडंसं आता होतं आहे. पण तेव्हा तसं झालं नव्हतं. दिवाळी बाहेर चालू असेल तर आमच्याकडे कुठला तरी सिरियस सीन चालू असायचा, त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्याचा आमच्या सिरियलवर काही फारसा परिणाम होत नव्हता. त्यामुळे ती एका दिशेने चाललेली होती. मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं होतं. आणि कुठेही त्यामुळे किती करतोय काय करतोय असं न वाटता कधी कधी असं वाटायचं अरे एवढे झाले आपले एपिसोड, एवढे झाले. मग कधी कधी असं वाटायचं की, आणि फीडबॅक यायचाच ना की काय कंटाळवाणं चाललंय हो आता,
मग येऊन सांगायचं, खलीलजी असं बाहेर चाललेलं आहे बरं का, झोल खाते सिरियल, बघा बुवा. मग खलीलजी काहीतरी करायचे आणि मग हे व्हायचं. किंवा आणि व्यवस्थित कुठली मेजर कॅरेक्टर असेल तर ती व्यवस्थित इंट्रोड्यूस व्हायची आहे. अचानक कोणीतरी आला आहे असं नाही व्हायचं. 2 महिने आधी त्या कॅरेक्टरबद्दल बोललं जायचं, मग त्याच्याबद्दल काहीतरी ऐकलं जायचं, मग तो ह्या फॅमिलीला कसा फॉर आहे का अगेन्स्ट आहे वगैरे, आणि मग त्याची एंट्री व्हायची. त्यामुळे ती सुद्धा एक गंमत होती त्याच्यामध्ये. तो आई आजीचा होता माझ्या मते. ते पण आय थिंक तुमचं काय तेव्हा ते आई आजीचा रोल करण्याचं काही वय नव्हतं होणार सुन्नी मधलं. तर तो रोल कसा आला, त्याचा एक्सेप्टन्स तर खूपच घराघरात झाला. आणि कुटुंब प्रमुख जनरली पुरुष असतो आपल्याकडे बहुतांश वेळेला, पण ती खमकी स्त्री तुम्ही साकारली. सगळ्याच स्त्रिया होत्या, पुरुष नव्हतेच त्याच्यामध्ये. एक आमचा नातू भक्त होता पुरुष. ती म्हणजे विचारलं गेलं मला, मंदारने विचारलं. आणि सुरुवातीला मला वाटतं माझी दुसरी एक सिरियल होणार होती म्हणून मी नाही रे आता वेळ नाही आहे वगैरे सांगितलं. आणि नंतर कारण मला ते 6 सासवा ही आयडियाच मला खूप आवडली होती. आणि नशिबाने 1 तासाभरातच मला कळलं की ती माझी हिंदी सिरियल होत नाही आहे. म्हणून मी घाईघाईने फोन केला, म्हटलं माझी ती सिरियल होत नाही आहे, तू कोणाला विचारलं नसशील तर मी आहे तयार करायला. कारण मला त्यांनी जेव्हा सांगितलं की 6 सासवा आहेत याच्यामध्ये, म्हटलं मजा येणार आहे. बरं कोणी तसं माहितीच्या होत्या, पण काम केलेली फक्त मला वाटतं तसं कोणीच नव्हतं काम केलेलं, एकत्र काम केलेलं. सुहिता माहिती होती मला, स्मिता आमच्या आविष्कारमध्ये काम करायची ती माहिती होती, पण नंतर मग जुळलं आमचं. रोहिणी हट्टंगडी म्हणजे विचारी अभिनेत्री, म्हणजे प्रचंड त्यांच्या सिनेमांमधून एक विचार मिळतो असं एक परसेप्शन आहे लोकांमध्ये. ज्या फिल्म्स कॉमेंट करतात, म्हणजे सारांश असेल किंवा गांधींसारख्या एका महात्म्यावरची एवढी मोठी फिल्म असेल, किंवा आत्ता मध्यंतरी दिलीप प्रभावळकरांबरोबरची फिल्म आली, अशा फिल्म करताना एक कलाकार म्हणून ही फिल्म काहीतरी विचार मांडणारे, कॉमेंट करणारे, हे याचं प्रिपरेशन तुम्ही कलाकार म्हणून कसं करता? म्हणजे वेगळे अभिनेते वेगळे किंवा वेगळ्या अभिनेत्री वेगळ्या, वेगळ्या भूमिका वेगळ्या, पण विचार करणारा जो हे असतो. मला वाटतं विचार पटला तर तुम्हाला काम करायला सोपं जातं, आणि तो विचार पटणं जास्त जरूर असतं त्याच्यामध्ये. कारण म्हणजे समजा एखादी स्त्री आहे, आणखीन मी काय म्हणतात त्याला विमेन्स लिबवाली समजा असेल, आणि मला काही करायचं असेल की माझ्या नवऱ्याची बूट काढते आहे, आणखीन टाय काढते आहे, आणखीन त्याला रुमाल देते आहे वगैरे असं असेल, तर ती का करते ते त्याच्यात सुद्धा तो विचार असतो. म्हणजे मी विमेन्स लिबवाली आहे म्हणून मी हे करणार नाही असं नाही म्हणणार. ती कॅरेक्टर काय आहे, मग ती त्या दृष्टीने पाहायला पाहिजे की ही कॅरेक्टर बरोबर आहे की चूक आहे, किंवा मला काय वाटतं या कॅरेक्टरबद्दल. तो थोडासा विचार त्या कॅरेक्टरमध्ये येतोच. आणि मग डायरेक्टरबरोबर थोडंसं डिस्कशन करून की हे मला पटत नाही आहे, आपण काहीतरी वेगळ्या तऱ्हेने करू शकतो का, असं सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतं. पण समजा ती कॅरेक्टर तशीच असेल की मी सबमिसिव्हच आहे, मग ती मला दाखवायलाच पाहिजे, ते पटो किंवा न पटो. ती कॅरेक्टर काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. रोहिणी, ते याच अनुषंगानं हल्ली असं होतं की काही सिनेमे असे येतात की ज्याला खलनायक म्हणून इतिहासामध्ये किंवा एकूण एस्टॅब्लिश झालेली जी व्यक्ती आहे त्याच्या दृष्टिकोनातून इतिहासाची किंवा कथेची मांडणी करणं. आता ह्याच्याकडं तुम्ही कसं बघता की समजा आता रामायणच करायचं आणि कोणी म्हणेल की नाही मी रामाच्या नाही, मी रावणाच्या दृष्टिकोनातून ते रामायण करीन, आणि मग रावणानं का सीतेला पळवलं त्याचं रावणाचं जे काही लॉजिक असेल ते मी मांडेन. तर अशा कलाकृतीकडं तुम्ही कलाकृती म्हणून कसं बघता? अशामध्ये अशी शक्यता तर आहेच की जर तो रावणाचा जो रोल करणार आहे तो जर इतक्या प्रभावीपणानं ते मांडेल
की लोकांना, समाजाला, प्रेक्षकांना ते पटेल की अरे नाही नाही बरोबरच होतं, रावणानं पळवायलाच पाहिजे होतं सीतेला, अशी जर त्याच्यातून मांडणी होणार असेल तर कलाकार म्हणून त्याच्याकडं कसं तुम्ही बघता? मला वाटतं कम्प्लिटली ब्लॅक अँड व्हाईट असं काही नसतं, मधली ग्रे शेडसुद्धा असते. म्हणजे आपण रावण म्हणतो, रावणाने हे सगळं केलं, पण तो एवढा मोठा शिवभक्त होता, ते आपण विसरतो. म्हणजे प्रत्येक वेळेला दृष्टिकोन जो आहे तो तुम्ही कसा मांडताय त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. कारण एका दृष्टीनेच पाहायला गेलं तर मग नाण्याची दुसरी बाजू पण असते असं आपण म्हणतो. ती दुसरी बाजू वेगळीच असते, पण ते नाणं एक असतं. मग ती बाजू तपासून पाहायला काय हरकत आहे, पटो न पटो. आणि प्रत्येक वेळेला ग्लोरिफिकेशन होण्याचं होतं की मी तसं केलं तर मी ती बाजू फक्त मांडली आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, तुम्हाला पटवून घ्यायचं असेल तर घ्या, नाही पटलं तर आमची काही हरकत नाही. म्हणजे कुठलीही कलाकृती करताना हे असंच असलं पाहिजे असं म्हणून कोणी करत नाही, हे असं सुद्धा असतं. हा जो विचार आहे, पण त्याच्यामध्ये ग्लोरिफिकेशनचा जो एक भाग येतो, तर ते ग्लोरिफिकेशन तेही आवश्यक आहे नाण्याची दुसरी बाजू समजून घेण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? फार ग्लोरिफाय केलं तर ते जरा घातक होतं, पण समजून घेण्यासाठी मला वाटतं ते थोडंसं त्यांच्या बाजूने विचार करायला हवा असं मला स्वतःला. आणि ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, ज्याच्याबद्दल आपण बिलकुल कन्व्हिन्स नाही आहोत, असे रोल तुम्हाला कधी करायची वेळ आली का? आणि ज्याच्याबद्दल बिलकुल आपण नकारात्मक आहोत ते तुम्ही ते केलेत का? त्याच्यासाठी करताना तुम्ही स्वतःच्या मनाला काय सांगत राहिलात की मला हे बिलकुल पटत नाहीये पण तरी मला करायचंय, मग त्याच्या कारण काही असतील? नाही, तसे मला नाही वाटत मी असे काही रोल्स केलेत. किंवा समजा नाही पटलं तर पहिल्यांदाच हे मला नाही आवडलेलं आहे, मी नाही करणार म्हणून नकार पण आपण देऊ शकतो. मी तुम्हाला एखादा असा आठवतो एखादी? नाही, तसा मला नाही आठवत आहे. आणि जे रोल्स आले ते म्हणजे मी रोल्सच्या बाबतीत, मी सिरियस सिनेमा किंवा सिरियस नाटकांच्या बाबतीत बोलती आहे. म्हणजे आयदर रोल तरी द्या किंवा पैसे तरी द्या अशा याच्यामध्ये मी नाही बोलत आहे. पण असे नाही रोल्स मला, न पटणारे रोल्स मला नाही आले. नाही, तुमच्या शेवटचे प्रश्न घ्या. तुम्ही आईची भूमिका बजावलीत, पण रिअल लाईफचा इम्पॅक्ट, फायदा नुकसान हे तुमच्या रिअल लाईफमध्ये कधी झालं आहे का? म्हणजे असं काही वेगळंपण, जे तुम्ही रोल केलं आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये आई होता, तर असं काही वेगळंपण तेव्हा, किंवा त्याचा इथे फायदा झाला किंवा रिअल लाईफमध्ये फायदा करून घेतला असं काही? मला वाटतं प्रत्येक कॅरेक्टरचा काहीतरी एक परिणाम तुमच्या विचारात होत असतो. कारण ती कॅरेक्टर मी नसते, मी वेगळ्या अँगलनी आयुष्याकडे पाहते. त्यामुळे माणूस समजून घेण्यासाठी मला प्रत्येक कॅरेक्टरचा हा उपयोग होत असतो. म्हणजे अगदी चालबाजमधली जी कॅरेक्टर आहे ती सुद्धा मी असं म्हणेन की ती अशी का वागते आहे, असा विचारसुद्धा माझ्या मनात येतो. आणि मग समोरचा माणूस काही विचित्र वागला तर तो का वागत असेल, कमीत कमी हा तरी विचार माझ्या मनात येतो की ते फाइंड आउट करायला पाहिजे. हा माझ्याशी बरोबर वागत नाही, का बरं बरोबर वागत नसेल, थोडंसं. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर, एकच कॅरेक्टर नाही मी म्हणणार, प्रत्येक कॅरेक्टरचा तुमच्या मनावर किंवा प्रत्येक कॅरेक्टरला तुम्ही काहीतरी देता आणि कॅरेक्टर तुम्हाला काहीतरी देत असते. बऱ्याचदा म्हणजे शेवटचा प्रश्न खरं तर, बऱ्याचदा ॲक्टर जो असतो तो त्याची जी भूमिका असते ती करण्यासाठी, वठवण्यासाठी कुणाच्या तरीकडं बघून कुठल्या तरी भूमिकेमध्ये ते निरीक्षणं त्याची जी आहेत ती ओतत असतात. तर असं तुम्हाला फार ठसठशीतपणानं एखादं कुठलं उदाहरण सांगता येईल का की ही भूमिका हे मी डोक्यात ठेवलं होतं? समजा आता कस्तुरबा आहे, तर मी कस्तुरबा करताना
ह्यांना डोक्यात ठेवून हा रोल केला, ह्यांना डोक्यात ठेवून मी हा रोल केला. असं कुठेतरी तुम्ही पाहिलेलं आहे किंवा वाचलेलं आहे ते तुमच्या डोक्यात कुठेतरी असतंच. एखादी कॅरेक्टर करताना ते सरफेस होतं. जसं मला आठवते मी सुलतान रझियाची भूमिका करत होते नॅशनल स्कोप ड्रामामध्ये आणि त्यावेळेस इंदिराजी पंतप्रधान होत्या आणि संबंध त्या पॉलिटिकल बॅकग्राऊंडमध्ये ही एकटी बाई होती. सुलतान रझियाचं पण तेच होतं. सो कुठेतरी तो एक काय म्हणतात प्रभाव विचार की काय करत असेल, कशी वागत असेल. किंवा सुलतान रझिया तेव्हा तर म्हणजे बुरखा घालूनच असायच्या आणि ती सुलतान झालेली आणि तिच्या आजूबाजूला सगळे पुरुष होते जे सत्तेसाठी हापापलेले होते. त्यांनाही कशी तोंड देत असेल सो अगदी तसंच नाही पण काहीसं तसं. आणि शेवटी तुम्ही ऑब्झर्वेशन आणि कल्पना याचाच मेळ घालता कुठल्याही कॅरेक्टर. पण आता ह्याच उदाहरणामध्ये असं काय होतं की जे तुम्ही इंदिरा गांधींकडे बघून तुम्ही या भूमिकेमध्ये आणलत, असं काही एखादी लकब एखादं असं नाही? काही तशी लकब वगैरे नाही पण तो फक्त एक ताठ राहण्याचा कणखरपणा तो म्हणजे इंदिराजींच्याकडे बघून त्यावेळेस जाणवत होता. तो आणायचा प्रयत्न केला. इवन मी मित्राची गोष्ट करताना मला आठवते एक छोटासा किस्सा झाला होता. मी दादरहून पार्ल्याला आमच्या रिहर्सल्स असायच्या. दादरहून पार्ल्याला संध्याकाळी ट्रेननी जायची आणि मला कधी बसायला आवडलं नाही. मला आणि तेव्हा जरा रिकामे असायच्या ट्रेन्स 8च्या नंतर. त्यामुळे मी दारामध्ये उभी राहायची. तर एक दिवस उभी होते आणि मला वाटतं बांद्र्याच्या मी दादरहून निघाले बांद्र्याच्या आसपास कुठेतरी बांद्र्यालाच मला वाटतं एक तृतीयपंथी म्हणजे दिसत होता तो शिरला आणि समोर उभा राहिला. ओके ट्रेन रिकामी होती लोकल. तो मी इकडं तो तिकडे असं आम्ही दारात उभे होतो. सांताक्रूजला जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा काही बायका आतमध्ये चढल्या. त्याला पाहत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात मला जे काही दिसलं ते मला फार जाणवलं. कारण त्यावेळेस मी मित्राची गोष्टमध्ये लेस्बियनचा रोल करत होते. म्हटलं हे विचित्र पाहणं जे आहे कारण ते संबंध नाटकामध्ये ती झगडतच असते, स्वतःशी झगडत असते आणि समाजाशी झगडत असते. तर ते विचित्र पाहणं मला ते जाणवलं आणि मी आय जस्ट ऑब्झर्विंग आणि त्या बायका निघून गेल्या. पुढच्या ह्याला तो उतरत असताना त्यांनी माझ्याकडे पाहिलं. बहुतेक त्याला कळलं असेल किंवा आपण म्हणतो ना ती नजर जाणवते ती पाहिली असेल. माझ्याकडे पाहिलं एक छोटंसं स्मित केलं. माझ्या चेहऱ्यावर सुद्धा आलं असेल स्मित आणि तो निघून गेला. तेव्हा मला कळलं की नजरा काय असतात. आणि ती कॅरेक्टर करताना मित्राची कॅरेक्टर करताना मला त्याची खूप मदत झाली की सीन्स करत असताना किंवा तो मन्याबरोबरचा सीन आहे की तुमच्यासारख्या लोकांना चौकात उलटं टांगून मारायला पाहिजे वगैरे असं काहीतरी तो बोलतो. तेव्हा त्याचा जो हा असेल तो इम्पॅक्ट तो मला जास्त जाणवला. सो हे काहीतरी लकब किंवा काहीतरी याच्यातही नाही पण तो जो मनात असतो ना मग तो कुठूनही तो मॅनिफेस्ट होतो चांगल्या ॲक्टरच्या बाबतीमध्ये. तसा तो बहुतेक माझ्या परफॉर्मन्समध्ये तो दिसला असेल लोकांना. नाही तुमच्या बाबतीत कायमच एज इज जस्ट अ नंबर ते खूप खरं राहिलं आहे. म्हणजे तुम्ही जे रोल केले त्या बाबतीत सुद्धा कारण काय वयाचा रोल आहे त्याची चिंता नाही केलीत तुम्ही कधी. ते चॅलेंज स्वीकारलं आणि ती तुमची खरी ओळख बनली. आणि आत्तासुद्धा एज इज जस्ट अ नंबर तुमच्यासाठी. तुम्ही अशा छान हसमुख राहा आणि आनंदी राहा या आमच्या शुभेच्छा. मनापासून आभार कट्ट्यावरल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आपण इथेच थांबूया. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.